रत्नागिरी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. नगराध्यक्ष निवडून आले, नगरसेवक निवडून आले आणि आज दुसरा टप्पा निवडणुकीचा म्हणजे उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत. उपनगराशिवाय भाजपच्या वाट्याला गेलं, त्यामुळे तिथे तरुण तडफदार आणि वॉर्डात सतत संपर्क असणारा असा लोकप्रिय समीर तिवरेकर यांची उपनगराशिवाय निवड झाली. तर स्वीकृतपदी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष बंटेचे साळवी आणि युवा सेनेचा ज्यांच्या सोबत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे असे अविदुडे यांना शिवसेनेकडनं पालकमंत्र्यांनी संधी दिली आणि भाजपकडनं प्रभाग क्रमांक 11मधीलच बाबू सुर्वे यांची निवड झाली. आता एकंदरीत सर्व बराचसा सोपस्कार पार पडला आहे. आता विशेष समितीच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. त्या लागल्यानंतर ते कोण सभापती होतील याकडे सुद्धा आता चर्चा सुरू झाली. पण एकंदरीत रत्नागिरी नगरपालिकेची आत्ताची एकंदरीत निवडणुकीनंतरची चर्चा की रत्नागिरी नगरपालिका आर्थिक अडचणीत आहे. तिला बाहेर कसं काढायचं. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. विकास कामांसाठी नगरसेवकांकडे तिथले स्थानिक मतदार आतापासूनच पाठपुरावा करत आहेत. हे गटारचं काम असेल किंवा पाकाडीचं काम असेल, सार्वजनिक संडासचं काम असेल किंवा एखादा छोटासा गल्लीतला पॅचवर्क असेल. पण नगरसेवकांसमोर आर्थिक अडचण उभ्या आहेत. पण त्या कशा सोडवायच्या. तर एकंदरीतच अशीच परिस्थिती काहीशी जिल्हा बँकेची होती. आर्थिक स्थितीत ती आर्थिक संस्था आणि ही स्थानिक स्वराज्य संस्था दोनच सारख्याच, पण तिथे लोकप्रतिनिधी नगरसेवक, इकडे बँकेवरची संचालक. पण ती आर्थिक स्थिती डबगायला असताना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या तर नेतृत्वाखाली आज ती राज्यात क्रमांक 2वरती ती बँक आहे. आर्थिक प्रगती आहे, NPA 0 आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची शेतकऱ्यांना मदत मिळवून देणारी अशी ही बँक आहे. मग त्यांनीसुद्धा आर्थिक कोंडीत असलेली बँक जवळपास डबगाईला म्हणा किंवा अवसानात जाण्याच्या परिस्थितीत असलेली बँक आज महाराष्ट्रात क्रमांक 2वर नेलं. त्याचं कारण असं की त्यांनी जी काटकसर केली, त्यांनी काही नियम घातले, त्यांनी काही स्वतःवरती सगळ्या संचालकांनी आणि अध्यक्षांनी बंधनं घातली स्वतःवर की बँकेला आर्थिक स्थितीतून बाहेर काढायचं, त्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि तोच पॅटर्न रत्नागिरी नगरपालिकेतले विद्यमान नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आता राबवावं लागेल. मूलभूत गरजा लोकांच्या आहेत. पाणी आहे, स्वच्छता आहे, दिवाबत्ती आहे. ह्या मूलभूत गरजा लोकांच्या आहेत. त्या लोकांच्या तुम्ही पुरेशा दिल्यात. ते लोकांची फार मोठी काही अपेक्षा नाही आहे. आता न्यातीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पालकमंत्री उदय सामंत यांनी MIDC निधीतून काही कामं आणलीत. ती झाली तर लोक समाधानी राहतील. आणि काही यापूर्वी मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत. फक्त नगरसेवकांनी आपला वॉर्डात संपर्क ठेवायला हवा. लोकांच्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला पाहिजेत. प्राथमिक गरजा असतील त्या सोडवल्या पाहिजेत आणि संघटना म्हणून काम केलं पाहिजे. एका बाजूला आपल्याला जबाबदारी मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक, पण दुसऱ्या बाजूला आपली पण जबाबदारी आहे की पक्ष संघटन वाढवायचं. आर्थिक स्थिती जरी नाजूक असली तरी ह्यातनं मार्ग काढता येईल. नगरसेवकांनी स्वतः कोणती अपेक्षा न बाळगता प्रशासनावरती पूर्णपणे विश्वास ठेवून, प्रशासनाला विश्वासात घेऊन, प्रशासनावरती लक्ष ठेवून जर काम केलं तर ही नगरपालिका आर्थिक संकटात बाहेर यायला काय वेळ लागणार नाही. कारण जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपये कर आकारणीत मिळतात. ते जवळ 15-16 कोटी रुपये ती व्यवस्थितपणे नित्यनियमाने वसुली करायसाठी जर केलं तर त्यातनं काही पैसे मिळतील. त्याचबरोबर काही सरकारी देणे असतील, येणं असेल, विशेषतः इलेक्ट्रिसिटीचं बिल हा महत्त्वाचा भाग आहे नगरपालिकेचा. वीज बिल, शीळ धरणातली जी अपूर्ण पाईपलाईन आहे ती पूर्ण केली तर जवळजवळ वर्षाला काही लाख रुपये त्यातनं वाचतील. काही डेड इन्व्हेस्टमेंट आहेत नगरपालिकेचे, काही गाळे आहेत पण अजूनही ते गेलेले नाही आहेत. त्याच्यातून काही तरुणांना नाममात्र दराने त्या भाड्याने दिलेत तर त्याच्यातनं सुद्धा महसूल मिळू शकतो. आणि त्याचबरोबर काही उत्पन्नाची साधनं नगरपालिकेला आता वाढवावी लागतील. टॅक्सेशन, कर आकारून पुन्हा जनतेचा रोष घेण्यापेक्षा जे नगरपालिकेच्या मालमत्ता आहेत त्याच्यातून काही प्रमाणात नव्याने काही निर्णय घेऊन त्यामधून काही नगरपालिकेला उत्पन्न मिळेल का याचासुद्धा नगरपालिकेने आता विचार करायला लागेल, विशेषतः नवीन आलेल्या बॉडीने. मग एकंदरीतच काय, ही नगरपालिका माझी आहे, हे माझं घर आहे असं समजून जर प्रत्येकाने काम केलं आणि घरी आपण कुटुंब खर्च करताना काटकसरीने करतो तशा प्रकारे प्रत्येक नगरसेवकाने एक आता जबाबदारी शिवसेनेची आहे. पालकमंत्र्यांवरती विश्वास टाकून रत्नागिरीकरांनी जवळ 23 नगरसेवक शिवसेने दिलेत, 2 स्वीकृत 25 आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची जे सत्तारूढ आहेत भाजप सेनेची त्यांची जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे त्यांनी काटकसरीने आणि अतिशय तळमळीने कुठली अपेक्षा किंवा कुठलाही वादाचा विषय न आणता जनताभिमुखच जर कारभार केला तर रत्नागिरी नगरपालिकेला आर्थिक संकटातून बाहेर यायला काय अडचण येणार नाही. शासन आहे, नगराचं खातं एकनाथ शिंदेकडे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेने नेते आहेत, पालकमंत्री उदय सामंतांकडून काही निधी आणण्याचा प्रयत्न केला त्यात ते मिळतील, यशस्वी होतील. पण नगरसेवकांनी सुद्धा जबाबदारी आहे की मूलभूत प्रश्न जे आहेत लोकांचे सामान्य वाटते ते सोडवण्यावर अधिक भर द्यावा. नवीन कामं काढण्यापेक्षा किंवा त्यामधून लोकांमध्ये टीकेचं धनी होण्यापेक्षा
लोकाभिमुख कारभार करताना सामान्य माणसाला जे काय आवश्यक आहे ते देण्याचा जर प्रयत्न केला तर रत्नागिरी नगरपालिका आर्थिक संकटातून बाहेर येईल असं रत्नागिरीच्या जाणकारांचं मत आहे. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.